पहिला चेंडू लेट्स प्ले डावाला पुन्हा एकदा सुरुवात. मी सर्वांना विनंती करतो या दोन्ही टीमसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. पहिल्या चेंडूवरती जागा बनवली, गॅप शोधलाय, अर्थातच मिळाली. फलंदाजाला छोटीशी दरार, तर चेंडू देखील केला जातोय पहा चौकारासाठी फरार. 4 धावा. चांगला स्ट्रोक. अगदी आपण पाहिलं तर ध्येय यष्टीने तगडा ताकदवर आणि अकलवान कामगिरी तिथे केली गेली. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला. तिथे देखील जमिनी समांतर हा फटका होता. स्ट्रोक कमालीचा होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे आपल्याला मिड ऑफ च्या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेचे सर्व चषक देखील आपण पाहिलं तर आदरणीय जावेदभाई निलगर आणि सन्माननीय श्री अभिजित शेळके साहेबांच्या माध्यमातून दिली गेली, त्यांचा देखील विशेष आभार असेल. प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक देखील आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये रोख रक्कम 31,000 राजदादा निकम युवा उद्योजक यांच्याकडून आहे. तसेच विशाल अण्णा धोत्रे युवा उद्योजक यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी 21,000. माननीय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांचं देखील आपण पाहिलं तर मोलाचं सहकार्य या मैदानासाठी आपल्याला लाभलं, त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार धन्यवाद. तसेच प्लेअर ऑफ द डे साठी आपण पाहिलं तर राष्ट्रीय महाकाल सेना पुणे शहर अध्यक्ष यांच्याकडून टेक्नो स्पोर्ट्स जॅकेट श्री रोहन माने यांचं देखील खूप खूप धन्यवाद असेल. यूट्यूब सौजन्य देखील आपण पाहिलं तर नरेश जाधव आणि अजय झडपे यांच्याकडून आहे. ओहो, इथे यष्ट्यांच्या खूप जवळून तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. टी शर्ट संयोजक देखील जर का आपण पाहिलं तर श्री कैलास अण्णा मंजाळकर असतील, श्री सुनील अण्णा कोराडे असतील, श्री वाहिद निलगर असतील, श्री सचिन भाऊ कलाधर. यावेळेस गुडगा टेक्का स्ट्रोक तर खेळून काढला, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या हातातून चेंडू निसटलाय. पहा, तुम्हाला संधी एकदाच असते, परंतु काय घडलं, कमळाच्या फुलातून मधमाशी पळून गेली. कॅच छुटेगा तो भैया देखिए, हर बार गेंदबाज का दिल भी टूटेगा. तसेच टी शर्ट संयोजन जर का आपण पाहिलं तर श्री रोहन चौगुले असतील, श्री आकाश कांबळे असतील, सर्वच्या सर्व मान्यवरांचं मी नक्कीच मनापासून आभार मानेल. विशेष सहकार्य देखील या स्पर्धेला ज्यांचं लाभलं. गोलंदाज तयार. गुलर लेनचा चेंडू होता, लोअर फुल टॉस, दिशा दर्शवली गेली. क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर या खेळाच्या माध्यमातून देखील केलं जाणार आहे. विशेष सहकार्य देखील आपण पाहू शकतो मित्रांनो, श्री परशु अण्णा डोंगरे, श्री संतोष भाऊ मॅगेरी, श्री आकाश धोत्रे, श्री राहुल धोत्रे, श्री किसन एकबोटे, श्री अभिजित यमकर, श्री नितीन अलगुडे, श्री गणेश कुसाळकर, सर्वचे सर्व आमच्या आयोजक कमिटी मित्रपरिवाराला नक्कीच आपण सर्वजण जो पाठिंबा देत आहेत, जो आशीर्वाद देत आहेत, मार्गदर्शन करतायत, अगदी भविष्यामध्ये देखील अशाच प्रकारचा पाठिंबा आमच्या सर्व मित्रपरिवार आयोजक कमिटी यांना ठेवा, खेळाडूंना ठेवा, जेणेकरून अशा प्रकारच्या वेळोवेळी स्पर्धा आपल्या भेटीस आणली जाईल. नवीन गोलंदाजी मार्कवर येतात किरण मारोडा, महानगरपालिका कर्मचारी आहेत. तसंच आपण पाहिलं तर एक दर्जेदार ऑलराऊंडर आहेत. धावा जर का आपण पाहिल्या धाफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. एका ओहो, लोअर फुटचा चेंडू होता, पुन्हा एकदा फटको, हो वा, फटका फसला आणि एफर्ट कमाल इथे दिसला. झेल जरी निसटला असेल तर मी म्हणेल की प्रयत्न आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत. कारण नेहमी समालोचन करत असताना मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रभर भ्रमंती करतो तेव्हा एफर्ट्स प्रयत्न काहीसे असे असतात आणि आम्ही सांगतो देखील की तो खेळाडू कुठला आहे, त्याचं नाव काय, गाव काय, शहर काय, हे महत्त्वाचं असून खेळ पहा किती दर्जेदार आहे. नाव आहे केडी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये आपण हालचाल पाहतोय. हा चेंडू अकोड पद्धतीचा होता, दिशा दर्शवली, स्टेअर केलाय, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल देखील पाहायला मिळतोय. किती पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला, त्यामुळे फिटनेस खेळाडूचा देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय, कमालीचा असेल.
जेपी जेपी केडी पुन्हा एकदा इथे संपर्क कमालीचा आहे. वाघाची धाड फोडलाय पहाड. खणखणीत ठणठणीत षटकार 6 धावा. चेंडू टाकण्यासाठी जर का आपण पाहिलं गेंद डालते समय गेंदबाज ने टारगेट किए थे बल्लेबाज के पैर और बल्लेबाज ने क्या कहा, आइए जनाब मैं कराता हूं आपके गेंद को केक की सैर. नाव आहे भावेश. चेंडूला षटकार आदेश. पुन्हा एकदा तीच कहाणी इथे देखील दर्शवण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस चेंडू खाली राहिला. नक्कीच भावेशचा असणार आहे, परंतु कमबॅक सुंदर लाजवाब अशा प्रकारचं किरण मारुडा यांचं देखील आपण पाहतोय. इथे देखील पहा संपर्क तर झालाय. काही काळ चेंडू हवेत होता, परंतु चांगला एफर्ट देखील त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर खेळूच्या माध्यमातून असणार आहे. प्रयत्न केला गेला होता तिथे खेळूच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने फरार करण्याचा, परंतु चांगला एफर्ट असेल. हा चेंडू आपण पाहिलं तर पहा कमाली. तसंच आपण पाहिलं तर यस आकाश धोत्रे सरांचा देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत असेल सर. कारण आकाश सर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतात ना, और ये 4 रन हे प्रत्येकाला ऐकायला वाटतं. कारण मी स्वतः आकाश सरांचे समालोचन भरपूर वेळेस ऐकलेत. 19 धावा धपलकावरती आहे. 19 बरोबर ना, 19 ना. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फेरबदल होणार आहे आणि गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. नाव आहे गोलंदाजाचं आतिश भोसले. एक आतिश भोसले मैदानाच्या आतमध्ये आहेत, एक आतिश नरवाल माईकवर आहेत. आता 2 आतिश तर भेटलेत, तिसरा आतिश कोणी आला तर अशीच आमची हॅट्रिक होईल. अजून एक आहे चला वेळ अजिबात प्लीज वाया घालू नका. चर्चा करू नका. चर्चा जितक्या कराल मी मगाशी सांगितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये चर्चेचा पात्र ठराल. 19 धावा धपलकावरती आहेत. 19 रन्स. पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पॉईंटच्या खेळूच्या माध्यमातून देखील असणार आहे. सेन्सिबल क्रिकेटवरती देखील आपण पाहिलं तर भर दिला जातोय. खराब चेंडूंवरती प्रहार आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणे ही प्रत्येक चांगला बॅटर फलंदाजांची निशाणी असते, लक्षणं असतात. ओहो पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पाहिलं तर पाच संपर्क केलाय और डब्बे में डब्बा डब्बे में केक. आकाश सर घुटना टेक और षटकार देख. 6 धावा इथे बनवला गेला. सध्याच्या घडीला नक्कीच आपण पाहिलं तर आकाश सर थोडंसं का होईना क्रिकेटच्या मैदानावरती येऊन समालोचन करतात आणि जेव्हा आकाश सरांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो ना, साहजिकच आहेत जुने आकाश सर सर्वांना आठवतात. अलीकडे आपण पाहिलं तर बिझी शेड्यूल आहे. पुन्हा एकदा आपण इथे पाहिलं तर पहा आकाश सर तुमचं शुभागमन होत आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे वारंवार सातत्याने पाठवला जातोय. अर्थातच बल्लेबाज ने किया है स्वैग से आपका स्वागत. चांगली बॅटिंग चांगली कामगिरी इथे आपण पाहिलं तर भावेश समवेत त्यांचे जोडीदार राजेश ही जोडी अगदी चौकार षटकारांची तोडफोडी करते. हा चेंडू कमालीचा आहे, कौतुक करावं लागेल. हा तिथे गोलंदाजाने देखील स्वतः चेंडू टाकल्यानंतर लगेच टाळी वाजवली. त्यांना माहिती हा चेंडू कमालीचा पडला. प्रत्येक खेळाडू इथे आपण पाहिलं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठीच लढत असतात, झगडत असतात, भांडत असतात. फक्त तो
फक्त ते भांडणं बॅट आणि चेंडूपुरती असतात. मैदानाच्या बाहेर आपण सर्वजण भावंड असतो, मित्र असतो, परिवार असतो. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहा क्षेत्ररक्षणाचं जाळं जे विणलं जातं इथे चक्रव्यूह रचलं तर गेलंय. अव्या त्या जाळ्यामध्ये बॅटर फलंदाजांना अडकवलं जाईल का फलंदाज ते जाळं तोडून चेंडूला भिरकावून देतील. वाईट बॉल आला. अतिरिक्त अवांतर पुन्हा एकदा भर होणार आहे. दिशा भरकटली और जाहिर सी बात है अगर गेंदबाज हल्का सा भी दिशा से भटके तो बार बार अंपायर्स की नजरों में खटके. अगेन ऍक्शन रिप्ले तोच तिथे पाहायला मिळते. अर्थात वाईट बॉल आला. अतिरिक्त अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर होणार आहे. या एका अंकाच्या मदतीने धावफलकावरती देखील जर का आपण पाहिलं तर 32 धावा. कानमंत्र पहा. बॅटर फलंदाज देखील एकमेकांना देतात. एका बाजूला राजेश आहे तर दुसऱ्या बाजूला भावेश आहे. आणि इथे आदेश दिला पुन्हा एकदा परंतु तिथे खेळाडू देखील तैनात आहेत. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला जातोय परंतु साधी कधी पाहिजे तितकं एलिव्हेशन या चेंडूवरती या प्रहारावरती नक्कीच बॅटर फलंदाजाला देता येत नाही. इथे बॅटची कडा आहे. इथे नक्कीच आपण पाहिलं पहा फर्स्ट स्लिपला खेळूला तैनात केले आणि एक चांगला चेंडू टाकून फलंदाजाला अडचणीमध्ये ठेवलं गेलं. षटकाची समाप्ती देखील होती. हा चेंडू इथे डॉट पाहायला मिळाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती देखील 3वर 3 33. पाहूया काय असेल पुढचा सीन. केपी गोलंदाजी मार्कवर येतात. कार्तिक चर्चा पुन्हा एकदा संघ नायकासोबत आणि खेळाडूंसोबत गोलंदाज करतायत. पाहूया ते चर्चा विकेटच्या खर्चामध्ये वसूल होईल का त्या गोलंदाजीवरती फलंदाज पुन्हा एकदा तुटून पडतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा त्या धावफलकावरती आपण पाहतोय. हो शरीर भेदक चेंडूचा मारा परंतु इथे जर का आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव देखील नाही. कौतुक करावं लागेल इथे गोलंदाज कार्तिकचं कारण समोर तगडा ताकदवान फलंदाज आहे परंतु इथे कामगिरी अकलवान केली गेली. यावेळेस पुन्हा एकदा पहा प्रचंड मोठा तडाखा टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर. एक टप्पा घेऊन चेंडू होतोय सीमा रेषेच्या पलीकडे फरार. 9+4 5 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. कारण तिथे आपण पाहिलं तर गोलंदाजाला दंडित केले गेले यासाठी जर का साईड लाईनला जरी तुम्ही स्पर्श करताय तर त्या संपर्कासाठी देखील तुम्हाला दंडित केलं जाईल. यस नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू तिथे आपण पाहिलं तर फ्रेट असणार आहे. जुना चेंडू द्यायचा आहे का नाही दुसरं षटक आहे ना तिसरं माफ करा चौथं षटक आहे वाटतं. येस चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये दिले जाते तर प्रेक्षक राजांचा देखील धन्यवाद असणार. सर्वचे सर्व तिथे क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहेत. चांगले बॅटिंग पहा मगाशी सांगितलं कौतुक केलं होतं राजेश आणि भावेश यांचं. तुटून पडतायत गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूंवरती. फ्रेटचा चेंडू आहे. इथे संपर्क पुन्हा एकदा केलाय. बॉटम हँडचा पुरेपूर वापर सातत्याने पाहायला मिळतोय परंतु डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण देखील कमालीच आहे. थ्रो देखील बरोबर इथे एक टप्पा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये सिंगल आली. या एका अंकाच्या मध्येने धफलकावरती जर का नजर टाकली तर 39 आहेत 39.
मुख्य कॅमेरामॅन देखील आपण पाहिलं तर आमचे जनप्पा आहेत, स्क्वेअर लेग आमचे कॅमेरामॅन करण आहेत. चांगली कामगिरी या दोन्ही बंधू या दोन्ही मित्र परिवारांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. इथे देखील संपर्क चांगला आहे. जितक्या धावा पाहिजे तितक्या मिळणार आहेत, कारण करतात फलंदाज वारंवार तगडे तगडे वार. इथे देखील धावा मिळत आहेत 4 चौकार. एकमेकांना पाहिजे तशी साथ दिली जाते, त्यामुळे गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूंवरती देखील मात होतीये. आणि नेहमी संगत अर्थातच साथ एकमेकांना जी तुम्ही चांगली द्याल त्या जोरावर तुम्ही विरोधी संघावरती मात करू शकता. संगतीबद्दल जर का बोलायचं झालं तर एक वेळेस आपण पाहू शकतो, पंगत माणसाची चुकली तर एखाद वेळेचं जेवण चुकतं, पण संगत चुकली तर आयुष्याची विल्हेवाट. यस, जलपानासाठी वेळ घेतला जातो. आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम, तुम्हाला देखील पाणी वगैरे लागत असेल तर पंचांना विचारून तुम्ही देखील पाणी वगैरे प्या. चार षटकांचा खेळ संपल्यानंतर ओके 3 बॉल 43. यापूर्वी आपण पाहिलं 3 षटक संपल्यानंतर 33 होते. ओहो, यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळून काढला. लोअर फुलटॉस चेंडू होता, दिशा दर्शवली. 3 खेळाडू त्या ठिकाणी चेस करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु रेस जिंकली चेंडूने. होतोय फरार. धावा इथे देखील मिळतील 4 चौकार. एक चांगली कामगिरी आपण पाहिलं तर पहा, कारण आपण पाहू शकतो यस पंचांना देखील पाणी वगैरे देणं गरजेचं. वसीमभाई, कारण क्रिकेटच्या क्षेत्रातील सर्वात रिस्पेक्टिव्ह पर्सन्स पंच असतात. तेच तर होता, कूलर लेनचा होता. निराशा हताशा गोलंदाजाला जी मिळाली ना ती व्यक्त देखील केली गेली. त्यांना माहिती आहे मी फलंदाजांना अडकवण्यामध्ये सक्षम आहे, परंतु काही चेंडू माझ्याकडून खराब पडले. ती नाराजी ही नक्कीच आपण पाहिलं तर प्रतिक्रिया रिॲक्शन गोलंदाजाचा आपण पाहिला चेंडू टाकल्यानंतर. इथे आयोजक कमिटी आणि मित्रपरिवाराच्या वतीने देखील विनंती रिक्वेस्ट आहे की या पुढील इनिंगसाठी आकाश धोत्रे सरांचा देखील आवाज आमच्यापर्यंत पोहोचावा. अजू कुराडे यांचं देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभागमन होते. मनापासून हार्दिक स्वागत असेल. ते सिंगल आली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून सुंदर कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळणार आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच 4 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस धावा धफलकावरती बनवल्या गेल्या 48. येस, तिथे पण पाहिलं तर पंचांना देखील पाणी दिलं जाणार आहे. अक्षय सर आणि शुभम सर असतील किंवा समीर सर असतील, आपल्याला देखील आयोजक कमिटी काळजीपूर्वक या ठिकाणी पाणी पुरवेल. आपण देखील भरपूर पाणी वगैरे प्या, कारण पहा सोपं नसतं अगदी उन्हाच्या तडाख्यामध्ये एका जागेवरती थांबून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणं. पंच म्हणजे मी म्हणेल की क्रिकेटच्या क्षेत्रातील सर्वात आदरपूर्वक व्यक्तिमत्व असतात. आणि साहजिकच आहे जावेदजी निलगर साहेबांना देखील मी सांगेल, पंचांना जर का पाणी पाजलं नाही तर पंच सर्वांना पाणी पाजतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे कुणाल. अठ्ठेचाळीस धावा धफलकावरती आहेत. 48 रन्स, जी अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक मुख्य ट्रॉफी आपण पाहतोय. अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ती ट्रॉफी आहे. एक सुंदर डिझाईन आहे, प्रॉपरली आपण पाहिलं तर कोरीव काम आहे. प्रत्येक संघाने संघनायक त्या ट्रॉफीला स्वतःजवळ घेण्याचा प्रयत्न करेलच. अगदी मनमोहक बनावट त्या ट्रॉफीची आपण पाहतोय, डिझाईन पाहतोय. 48 धावा धफलकावरती. गोलंदाज कुणाल तयार.
हो, फुल अर्लेनचा यानी कि जड़ में डाली हुई ये गेंद थी, डायरेक्ट हिट का प्रयास किया गेंदबाज ने, परंतु तिथे त्यांचा संपर्क अजिबात झाला नाही. रिस्क होता या सिंगल मध्ये, परंतु डिस्क देखील एका धावेची भरली गेली. $49 49. यावेळी देखील चेंडू पहा सातत्याने भन्नाट अगदी वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी आपण पाहतोय. दुसरी इथे देखील आहे आणि डायरेक्ट हिट, ज्या की नेहमी घातक आणि डेंजरस असतात. तिथे पाहूया फलंदाज स्वतः ते आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जातात, पंच देखील करतात. ओ युटी अर्थातच रनआउट. तिथे होतात फलंदाज राजेश बॅक टू दी पवेलियन. ओके राज त्या ठिकाणी बाद आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. फलंदाजाचं नाव प्लीज सांगण्यासाठी फिल्डिंग बॅटिंग टीम तुमचा एक प्लेअर इथे पाठवा. सुशांत 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 उर्फ रस्सा तो पण नाव देखील आपण पाहिलं तर खेळाडूंचे पहा ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. एक यस दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज येथे धावबाद झालेत. लोअर फुटचा चेंडू होता, दिशा दर्शवली गेली. पाहूया तिथे आपण लॉंग ऑफचे खेळाडू देखील धावत पळत जातात. क्षेत्ररक्षण कमालीचं आहे. दुसरीच्या प्रयत्नासाठी एकमेकांना नकार कळवावा लागेल, कारण यापूर्वीच तुम्ही धावबादीचा नक्कीच एक धोका पत्करवला आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील कमालीचं झालं. डायरेक्ट हिटच्या माध्यमातून बॅटर फलंदाज राजला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. इथे ती कहाणी पुन्हा एकदा नक्कीच दर्शवण्याची गरज नसेल. 51 धावा धपलकावरती 51. इथे पुन्हा एकदा पहा काय चेंडू भिरकावलाय. तिथे खेळाडू देखील फक्त त्या चेंडूला पाहतच राहिले आणि बनतील दर्शक. दर्शक देखील बनलेत दिवाने. षटकार 6 धावा. नाव सुशांत आहे अर्थात रस्ता आहे आणि चेंडूला काय सांगितलंय सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन बसता. चांगला प्रहार, चांगली बॅटिंग सुशांत. इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतात, प्रभावित करतात, इम्प्रेस करतात. अगदी डगआउट मधून साहजिक आहे सेट होऊन आलेत. पुन्हा एकदा बॅट फिरवली समोरच्या दिशेने. तिथे लॉंग ऑफचे खेळाडू धावत पळत जाणार आहे. चांगला एफर्ट आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि केवळ एक ओनली वन एका धावेवरती फलंदाजांना तिथे थांबवलं गेलं. एक चांगली बॅटिंग विशेष म्हणजे आपण पाहिलं तर भावेश देखील संघासाठी करतात. संघासाठी त्यांनी बनवल्यात आतापर्यंत नॉट आउट आहेत आणि 18 चेंडूमध्ये 34 धावा. खेळ अजून पुढे कशा प्रकारे नेले जाईल या चेंडूला पहा दिशा दर्शवली. पुन्हा एकदा लॉंग ऑफचे खेळाडू चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि बनतायत दर्शक. दर्शक बनतील या लाजवाब चौकाराच्या दिवाने. 4 धावा. जसा चेंडू नक्कीच फलंदाजांच्या स्लॉट मध्ये येतोय सीमा रेषेच्या पलीकडील प्लॉट देखील त्या चेंडूला दर्शवलं जात आहेत. अगदी कानमंत्र एकमेकांना दिल्यानंतर छोटासा वेळ जो घेतला जाईल मला वाटतं जलपानासाठी आणि खेळाडू देखील फक्त विनंती एकच असणार आहे की पंचांना विचारल्याशिवाय कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ देऊ नका.
62 धावा 62 62 धावा आपण पाहणार आहोत 62 आहे आणि विशेषतः आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा रंग जर का आपण पाहिलं तर पहा टी शर्टचा कलर जर का आपण पाहिलं तर येल्लो आहे पिवळा आहे आणि 2023 विश्वचषकामध्ये देखील ज्या खेळाडूने सर्व भारतीयांचं डोकं दुखवलं होतं तो देखील त्याचं नाव होतं ट्रेव्हिस हेड यांचा देखील जर्सी येल्लो पिवळ्या रंगाची होती आणि त्याचा जर्सी क्रमांक 62 हा धाफलकावरती असेल. षटकं जर का आपण पाहिली 5 संपलेत आणि साहजिकच आहे आयोजक कमिटी आणि मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या विनंतीला मान देखील आकाश धोत्रे सरांच्या माध्यमातून दिला जाईल कारण आग्रह केला गेला की एक इनिंग एक डाव आकाश धोत्रे सरांच्या देखील आवाजामध्ये आम्हाला ऐकायचा आहे आणि स्वतः मी देखील सांगतो की मला देखील ऐकायचं कारण ज्यांना आम्ही पाहिलं ज्यांना फॉलो केलं ज्यांची कला कुठेतरी आम्ही आमच्यामध्ये देखील घेतली ते आमचे मार्गदर्शन आकाश सर देखील असतील. इथे पुन्हा एकदा संपर्क केला तिथे खेळाडू देखील असतील परंतु तिथे क्षेत्ररक्षण होते खराब खेळाडू चेंडूचा पाठ मोरा करण्यासाठी सज्ज असणार आहेत. हव्या साच बाज और ताज अर्थातच 3 धावा तिथे पळून काढल्या गेला. चांगला कॉल जिथे रनिंग बिटवीन द विकेट्स देखील तिथे आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळते. 3 अंकाच्या मध्ये धपलकावरती देखील आपण पाहिलं तर 65 धावा देखील असणार आहेत. यानंतर विजेता संघ खेळणार आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे जे काही नियम जे काही निर्णय आयोजकांचे असतील ते तुमच्यापर्यंत अगोदरच आम्ही देखील पोहोचवतोय. पुन्हा एकदा संपर्क केलाय तिथे मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय आणि हातातून चेंडू निसटलाय. हा वारंवार संधी तुम्हाला दिली जाते आणि चूक तुम्ही अजिबात तिथे करू शकत नाही. तिसरीच्या प्रयत्नासाठी फलंदाज धावत पळत जात आहेत आणि जिथे झेलबाद होता ती संधी देखील आपण पाहिलं तर मिस केली गेली. जिथे रनआउट होता ती देखील संधी आणि वारंवार तुम्हाला एक मॅन फलंदाज कधीच एकापेक्षा जास्त संधी देऊ शकत नाही कारण अगोदरच झेल टिपला असतं तर यावेळेस देखील तुम्ही फलंदाजाला बाद करू शकला म्हणजे असता किंवा नसतेचा प्रश्नच आला नसता. झेल टिपला तिथेच कहाणी संपली असती. चर्चा